आज मी ChatGPTला एक प्रश्न विचारला, विमान जेव्हा खाली उतरवले जाते तेव्हा लँड होताना काय काळजी घेतली जाते? हा प्रश्न मी विचारण्याचं एकच कारण आहे, कारण अजितदादा गेल्यानंतर जे काही उत्तरं समोर येत आहे की धुकं होती, सीमारेषा दिसली नाही, लँडिंग कसं करायचं समजलं नाही, तर हे केवळ एक उडवाउडवीची उत्तरं देण्याचा हा प्रकार आहे, थापा बाता मारण्याचा, असं मला वाटतं. कारण आज प्रत्येक जण जरी विमानाने प्रवास करत असला तरीही प्रत्येक माणूस मध्यमवर्गीय हा विमानाने प्रवास करत नाही, म्हणून अशा थापांच्या उत्तरांवर आपल्या साध्या माणसांचा विश्वास लवकर बसतो. तर विमान उतरवताना काय काळजी घेतली जाते हे मी तुम्हाला आता सांगते. हवामानाची तपासणी केली जाते, वारा कोणत्या दिशेने वाहतो, किती वेगाने आहे, पाऊस धुके वादळे आहेत का, दृश्यमानता किती दूरपर्यंत दिसतंय, हवामान योग्य नसेल तर लँडिंग पुढे ढकलतात किंवा दुसऱ्या विमानतळावर वळवतात. रनवेची स्थिती, रनवे ओला किंवा घसरडा किंवा खराब तर नाही ना, रनवेची लांबी त्या विमानासाठी पुरेशी आहे का, इतर विमान वाहन तर रनवेवर नाहीत ना, आणि लँडिंग गिअर तपासणी, चाके पूर्णपणे बाहेर आली आहेत का, लॉक झाली आहेत का, यासाठी कॉकपिटमध्ये इंडिकेशन पाहतात. फ्लॅप्स आणि ब्रेक सिस्टीम, पंखावरील फ्लॅप्स उघडून विमानाचा वेग कमी करतात. लँड झाल्यानंतर ब्रेक्स रिव्हर्स थ्रस्ट वापरतात. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ATC कडून स्पष्ट लँडिंग क्लिअरन्स मिळाल्याशिवाय लँडिंग होत नाही. इतर विमानांशी अंतर ठेवतात. जर ATC कडून स्पष्ट लँडिंग क्लिअरन्स मिळाल्याशिवाय लँडिंग जर होत नसेल तर हे कारण आज समोर कसं येऊ शकतं की धुकं दिसल्यामुळे ऍक्सिडेंट झाला, धुकं असल्यामुळे. हा जो बाता आणि थापा मारण्याचा प्रयत्न केला जातो ना, की आपला देश खूप पुढे गेलाय, खूप प्रगती केली, खूप प्रॉब्लेम फेस करतोय आपण खरं तर ह्या दिवसांमध्ये, आणि अगर ये अच्छे दिन है तर मग हे जे काही होतंय आज, आपण महाराष्ट्राचा जो आपला नेता गमावलाय, आणि दुसरी गोष्ट लँडिंग क्लिअरन्स देणाऱ्याला व्यवस्थित गाईड करता आलं नाही की पायलट कडून काही चूक झाली किंवा नेमकं काय घडलं, याचा तपास नक्कीच व्हायलाच पाहिजे. आणखी एका गोष्टीची मी वाट बघत आहे देशाची नागरिक म्हणून. आपले जे PM आहेत त्यांनी फक्त ट्विट केलंय की अजितदादा गेले याबद्दल. त्यांचा अजूनही एक व्हिडिओ प्रतिक्रिया आलेली दिसली नाही मला कुठेच, म्हणजे माझ्या तरी पाहण्यात आलं नाही. तुमच्या जर पाहण्यात आलं असेल तर मला सांगा. देवेंद्र फडणवीस असतील यांनीही ट्विट केलंय. फक्त ट्विट करून विषय संपतो का खरंच, मला हा प्रश्न पहिला पडलाय. आपले PM जे आहेत असं बोलू नये, आता ह्या विषयात दुसरा विषय मी घालते, पण मला हे प्रश्न पडलेत म्हणून मी घालतेय. आपले PM इतर ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन दिखावा करून वेगवेगळे फोटोशूटवर लाखो खर्च करतात, वेगवेगळ्या अँगलचे फोटोशूट फक्त त्यांच्या पोस्टमध्ये दिसतात. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत खरंच, की हे जे सगळं काही घडतंय हे महत्वाचे प्रश्न आहेत. आमचा बेरोजगार तरुण जो आहे वर्ग, आमचे तरुण वर्गांचे पोट या ढोंगीपणावर तर भरणार नाहीत. जो आमच्यासाठी कष्ट करून काहीतरी करत होता, धडपडत होता, असा नेता आज आम्ही महाराष्ट्राने गमावला. याबद्दल तुम्ही काय बोलणार याची मी नक्कीच वाट बघून आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या ढोंगीपणाने तर आमचे पोट भरणार नाहीत हे नक्की.